नमस्कार माझ्या प्रिय विठ्ठल भक्त हो. उद्या तारीख 9 आणि ते औचित्य काय आहे? वार शुक्रवार आहे. योगिनी स्मार्त एकादशी आहे. तत्पूर्वी मी छानशी काही चित्र बनवली आहे. तर हे चित्र आहे संत निवृत्ती महाराज. आता त्यांच्याविषयी जाणून घेऊया. आता संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा हा अत्यंत प्राचीन आणि पवित्र पायी पालखी सोहळा असतो. तो दरवर्षी त्र्यंबकेश्वर, नाशिक ते पंढरपूर असा पार पडतो. आता आषाढी वारीनिमित्त सर्वश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वर येथून प्रस्थान केले जाते. ही पालखी नाशिक, सिन्नर, मग सिन्नरमध्ये दातली गावातील रिंगण सोहळा प्रसिद्ध आहे. अहमदनगर, अहिल्यानगर अशा विविध गावातून मार्गस्थ होऊन पंढरपूरला पोहोचते. मग या पायी पालखी सोहळ्यात 50 ते 60 हजार वारकरी अनवाई पायांनी व हरिनामाच्या गजरात प्रवास करतात. तर बघूया आपण. संजीवनी पालखीमध्ये समाधी सोहळा मोठ्या भक्तिभावातही त्याच पद्धतीने हा साजरा केला जातो. संत निवृत्ती महाराज हे वारकरी संप्रदायातील प्रमुख श्रेष्ठ संत आणि जे संत ज्ञानेश्वर आहे बघा, तसेच संत सोपान, मुक्ताबाई यांचे मोठे बंधू आणि मार्गदर्शक होते. आता आपण त्यांच्याविषयी पालखी सोहळ्याविषयी आपण जाणून घेऊया. त्याच पद्धतीने उद्या योगिनी स्मार्त एकादशी 9 आणि 10 तारखेला आहे योगिनी भागवत एकादशी. भगवान विठ्ठलाशी संबंधित योगिनी एकादशी, आषाढी एकादशी जी देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. तर अनुक्रमे 11 जुलैला स्मार्त आणि 11 जुलैला वैष्णव अशी एकादशी साजरी जाते. मग हे व्रत पाळण्याने काय होते बघा. हे व्रत देवाचे केल्यावर एकादशी ही महाराष्ट्रातले जे शेतकरी कुणबी समाजाचे, जास्त करून माळी समाजाचे जे असतील किंवा ज्यांनी आपल्याला देवाचे पारायण किंवा सप्ताहापासून उपदेश केला आहे, तीच लोक भक्तिभावाने पाळतात. मग हे व्रत पाळण्याने पापांचे क्षालन होते, आजार बरे होतात, भक्तांना प्रचंड समृद्धी आणि लाभते, ही व्यापक श्रद्धा आहे. मग एकादशीची तिथी काय आहे? सकाळी 8:16 आणि समाप्त 11 जुलैला पहाटे 5:22. मग 11 जुलै ही भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:50 ते सायंकाळी 4:36 दरम्यान केली जाते. आता मुख्य पालन नियम काय? उपवास आणि आहार काय? भक्तांनी धान्य, तृणधान्य आणि मांसाहारी पदार्थ टाळावेत. बरेच जण निर्जला उपवास किंवा एकादशीसाठी मंजूर असलेली फळे, कंदमुळे खाऊन अर्ध उपवास करणे पसंत करतात. विठ्ठल आणि विष्णू पूजाही केली जाते. पिवळी फुले, धूप, तुपाच्या दिव्याने भगवान विष्णू आणि विठोबाची पूजा केली जाते. मग आता तुळशीचं महत्त्व दिलेले आहे. देवाला तुळशीची पाने अर्पण केली जातात. बघा, वारीमध्ये ज्या स्त्रिया असतात डोक्यात तुळशीची रोपटे घेऊन फिरत असतात, पण ती एक दिवस आधी दशमी तोडून आणायला विसरायचं नसतं. व्रतकथा प्रादेशिक मंदिरांमध्ये कार्यक्रमांविषयी अधिक माहिती आपण घेत असतो पंचांग मार्गदर्शिकेनुसार. आता याविषयी बघताना योगिनी एकादशी ही पाळल्याने काय काय आपले आजार बरे होतात याच्याविषयी काय निष्ठा आहे बघूया. मग पूजेची पद्धत काय आहे? 10 जुलै रोजी सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ पिवळे वस्त्र परिधान करा. आपला माहिती आहे आपला वारकरी पांढरे धोतर किंवा सदरा घालून किंवा जी त्याची पांढरी टोपी अशा पद्धतीने पेहराव करत असतो. मग त्याच्यात संकल्प, हातात पाणी घेऊन व्रत करण्याचे, उपवास व्रत करतात. मग विष्णूपूजा, विष्णू मंदिरात किंवा घरच्या देवारात देवापुढे तुपाचा दिवा लावा. मग विष्णूची मूर्ती नसेल, फोटो नसेल तर त्याचे नामस्मरण करा. ती पिवळे फुले, फळे, चंदन, अक्षता अर्पण करा. विष्णूला अर्पण केलेले नाही त्यावेळेस मंत्र जप काय? दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा नक्कीच जप करा. जे आपले कार्य आहे, संकल्प आहेत ती पूर्ण व्हावी. प्रत्येकाला, गोरगरिबाला किंवा ज्या भक्ताला आहे त्याच्या जीवनातली सगळी संकट, त्याची भूक, तृष्णा
नैसर्गिक आपत्तीपासून बचाव व्हावा, हे त्यामागचे महत्त्व आहे. आता उपवासाचे नियम: तुम्ही तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार कडक उपवास, निर्जळा पाण्याशिवाय किंवा फलाहार, फळे, दूध घेऊन व्रत करू शकता. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे 9 जुलैला आज सात्विक अन्न घ्यावे. कांदा, लसूण, तामसिक अन्न खाणे टाळावे. मग याची जी पौराणिक कथा आहे, पद्मपुराणानुसार योगिनी एकादशी व्रत केल्याने 88,000 ब्राह्मण यांना भोजन दान केल्या इतके पुण्य प्राप्त होते. बघा किती महत्त्वाचे आहे. या व्रताच्या प्रभावाने कुबेराचा सेवक हेममाली याला शिवशापातून, कुष्ठरोगातून काय झाली आहे, मुक्ती मिळाली आहे, अशी मान्यता आहे. मग तुम्ही फलाहार घेऊ शकतात. मग आता जी योगिनी एकादशी आहे, आषाढ महिन्यामध्ये कृष्ण पक्षात येत असते आणि योगिनी एकादशीने भगवान विष्णूची पूजा करून आपले जे आजार आहे, कुष्ठरोग, ते नष्ट होत असतात, पाप जात असतात. आणि एकादशी केल्याने जो मृत्यू पावतो, जो शरीर आत्मा मृत्यूनंतर भगवान विष्णूच्या पावलांना पदस्पर्श करत असतो, अशी आख्यायिका आहे. त्याच पद्धतीने एके वेळेस कुबेरदेव हा च्या हाताखालचा सेवक हेममाली नाव होतोय, जे शिवाच्या शापाने कुष्ठरोग झाला होता. तेव्हा मार्कंडेय ऋषी, जो नाशिक जिल्ह्यातल्या कळवण येथे त्याचं मंदिर वसलेलं आहे, त्याच्या सांगितल्यावर त्यांनी योगिनी एकादशीचा व्रत केला आणि तो रोगमुक्त होऊन अतिशय रूपवान आणि तजेलदार धष्टपुष्ट झाला. मग आपले शारीरिक कष्ट, आजार दूर करण्यासाठी प्रत्येकाने योगिनी एकादशी करावी आणि आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांतता लाभावी, यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझे काही चुकले असेल तर क्षमस्व. योगिनी एकादशीच्या सगळ्यांना पुनश्च शुभेच्छा. धन्यवाद.